नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तर जसं मी काल म्हटलं होतं, आजपासून म्हणजेच 6 जॅनपासून मला माझे ट्रान्सफॉर्मेशनचं जर्नी चालू करायचं आहे आणि तेही तुमच्यासोबत. सो आज सकाळी मी लवकरच उठले. उठायचं अजिबात मन नव्हतं, बट स्टिल स्वतःला मोटिवेट केलं आणि पटकन उठले. फ्रेश वगैरे होऊन मी एक्सरसाइजला स्टार्ट केलं. गाईज, मला हेवी एक्सरसाइज न करता सिम्पल सोबर योगानेच माझं वेट लॉस करायचं आहे आणि प्रॉपर शेपमध्ये यायचं आहे. जस्ट 2 इयर्स आधी, म्हणजे जेव्हा मी माझ्या कॉलेज लाईफमध्ये होते तेव्हा मी खूप छान योगा करायचे. म्हणजे माझी बॉडी फार फ्लेक्झिबल होती आणि मलाच खूप असं योगा वगैरे करून रिलॅक्स फील व्हायचं. मग त्यानंतर मला माहीत नाही कोणतं भूत माझ्या मानेवर येऊन बसलं आणि मी योगा, एक्सरसाइज, प्रॉपर डाएट सगळं सोडून दिलं. आणि त्यानंतर इथे मुंबईमध्ये आल्यावरती जॉब, स्ट्रेसफुल लाईफस्टाईल, त्याने तर अजून इश्यू कॉम्प्लिकेटेड होत गेले. बट मित्रांनो, आता नाही. 2026मध्ये मी फिट, हॅपी आणि ग्लोई, ब्युटिफुल राहणार आहे. आणि हे मी डिसाईडच केलं आहे की 2027मध्ये मी एकदम फिट, हॅपी आणि सक्सेसफुल असेल तुमच्या सगळ्यांच्या सोबतीने. हे जे काही योगा, एक्सरसाइज मी करते, आय नो ते परफेक्ट नाही आहेत, बट येस 6 फेबच्या आधी माझ्यामध्ये जास्त फ्लेक्झिबिलिटी आलेली असेल आणि जास्त परफेक्टली मी हे योगा करत असेन. सो आफ्टर दॅट मी पटकन ऑफिससाठी रेडी झाले आणि बॅग उचलून निघाले ऑफिसला जायला. आफ्टर दॅट मी संध्याकाळी घरी आले आणि घरी आल्यावरती मला खूप भूक लागलेली आणि काहीच अनहेल्दी खायचं नाही, त्यामुळे म्हटलं की थोडेसे मखाने खाऊयात रोस्ट करून. आणि हे मखाने करपले, बट स्टील चांगले लागत होते. आणि क्रंच बघा गाईज. तर मित्रांनो, आतासाठी एवढंच. भेटूयात उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, श्री स्वामी समर्थ.